आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी रुग्णालय सुसज्ज बांधण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी बांधण्यात आलेले 150 बेडचे रुग्णालय सुरू करण्यात आले। या ठिकाणी 30 ICU बेड लहान मुलांसाठी चांगल्या पद्धतीने उपचार सुरू करण्यात आले। पण रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी शासनाकडून 4 रुग्णवाहिका देण्यात आल्यात। पण सध्या या रुग्णालयाच्या पिछाडीस या रुग्णवाहिका दूर खात पडलेत। एखादा रुग्ण बाहेरगावी उपचारासाठी जात असेल तर ॲम्ब्युलन्स नाही म्हणून डॉक्टर सांगत असतात, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते भीमराव कोकणे यांनी केलाय। इचलकरंजी शहर हे मॅचेस्टर नगरी म्हणून ओळखले जाते। वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। इंदिरा गांधी रुग्णालय गेल्या 10 वर्षापासून चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करून चांगल्या पद्धतीने बांधण्यात आले। 300 बेडचे हे रुग्णालय या ठिकाणी 30 बेडचे ICU युनिट तयार करण्यात आले। या ठिकाणी सर्वच उपचार सध्या सुरू करण्यात आले, तर या ठिकाणी डॉक्टरांची भरतीही करण्यात येणार आहे। या ठिकाणी सध्या रुग्णांना चांगल्या पद्धतीची सेवा दिली जाते। याच ठिकाणी रुग्णाला इतरत्र हलवण्यासाठी रुग्णालयातून बाहेर पाठवलं जातं। यासाठी महाराष्ट्र शासनाने इंदिरा गांधी रुग्णालयाला 4 ॲम्ब्युलन्स देण्यात आलेत। या ॲम्ब्युलन्स सध्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या मागील बाजूस धूळ खात पडल्या आहेत। यावर ड्रायव्हर भरती नसल्यामुळे या रुग्णवाहिका सध्या बंद अवस्थेत आहेत। एखाद्या रुग्णाला सांगली कोल्हापूरला उपचारासाठी बाहेरगावी जायचं असेल तर जादा पैसे देऊन बाहेर रुग्णवाहिका आणावी लागते। त्यामुळे गोरगरीब रुग्णांना याचा फटका बसत असतो। आमदार सुरेश हळवणकर यांनी सुद्धा सुसज्ज अशी रुग्णवाहिका रुग्णालयास दिली आहे। ही सुद्धा रुग्णवाहिनी पडली आहे। करोडो रुपये खर्च करून रुग्णांना उपचार किंवा रुग्णवाहिका मिळत नसेल तर याचा उपयोग काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते भीमराव कोकणे यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे ऑनलाईन व लिखित तक्रार केली आहे। संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तात्काळ या रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर देऊन या रुग्णांसाठी 4 रुग्णवाहिका सुरू कराव्यात अशी मागणी सध्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये सध्या इतरत्र सेवा मिळाव्यात, तसेच डॉक्टर भरती करावी आणि इचलकरंजी शहरातील व आजूबाजू खेड्यापाड्यातील रुग्णांना इंदिरा गांधी रुग्णालय सुसज्ज करून सर्व ऑपरेशन तज्ज्ञ डॉक्टर नेमून रुग्णांना सेवा द्यावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। शासनाने करोड रुपये खर्च करून IGM सुसज्ज आणि चांगल्या सोयी केली, परंतु शासन IGMला ॲम्ब्युलन्स जे पेशंट आणायला जे लावून देतात त्यामुळे ते ॲम्ब्युलन्स आता पूर्णपणे बंद आहेत। शासनानं 3 ॲम्ब्युलन्स 4 ॲम्ब्युलन्स धूळ खाईत पडले आहेत। त्यामुळे प्रशासनाची कुठलीही या जबाबदारी असताना त्यांनी दुर्लक्ष करून गोरगरिबांना जनतेला हेळसाळ करायचं काम चालू आहे। आणि त्यामुळं प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सला मागे गेले तर 1000-2000 असं घेतली जातात। कारण इथं शासनाने एवढं मोठं उभा करून सुद्धा आणि त्याच्यावर धूळ खात आणि पैशाचा केरकचऱ्याचा खेळखंडोबा करत आहे। त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर गोरगरिबांनी त्याचा मोबदला देण्यात यावा। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल, यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही